अधिवेशन संपलं की लगेचच भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षण वारी असणार आहे। उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 2 दिवस प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। सर्व आमदार आणि मंत्र्यांना 26 मार्च पासूनच मुक्कामी राहण्याचे आदेश दिले गेले। 27 आणि 28 मार्चला आमदार प्रशिक्षणाचे धडे गिरवणार आहेत। मतदारसंघ कसा विकसित करायचा या संदर्भातलं प्रशिक्षण आमदार आणि मंत्र्यांना दिलं जाणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, नेमकं काय वैशिष्ट्य असेल भाजपने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाचं? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर भाजपचं उत्तन येथे दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा असं प्रशिक्षण घेतलं जातं। त्यामध्ये भाजपचे सर्व आमदार असतात, सर्व पदाधिकारी असतात। यावेळी देखील असंच प्रशिक्षण जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। 27 आणि 28 तारीखला खऱ्या अर्थाने हे प्रशिक्षण शिबिर जे आहे ते होणार आहे। आणि या प्रशिक्षण शिबिरात खरं तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालवायचं याचे धडे जे आहेत ते दिले जाणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याचसोबत कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहणार आहेत। 2 दिवस भाजपच्या सर्व मंत्र्यांना आणि सर्व आमदारांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे मुक्काम करावा लागणार आहे। आणि या 2 दिवसात विविध सत्र जी आहेत ती आयोजित देखील करण्यात आलेली आहेत। रिद्धी जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।